अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे। ज़रूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी पर 90.4 FM। आवाज़ तुमच्या। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक हो, मागच्या सत्रात आपण काय ऐकलं? परमात्मा अवतरित होतात। अवतरणाची प्रक्रिया म्हणजेच पुन्हा प्रकट होतात। स्वरूप आपलं जे दिव्य स्वरूप आहे त्याला ते परकाया प्रवेश करून प्रकट करतात। ना की आपण मनुष्य आत्म्यांसारखं जन्म पुनर्जन्माच्या चक्रात येत। आपण पाप पुण्य, जन्म मृत्यू, सुख दुःख या चक्रामध्ये येत असतो। मनुष्य आत्मे पापात्मा, पुण्यात्मा, देवात्मा, संतात्मा, धर्मात्मा असे अनेक असतात, पण परमात्मा एकच असतो। हे आपण ऐकलं ना? मग त्या परमात्म्याच्या अवतरणाची आपण प्रक्रिया या मागच्या सत्रात ऐकत होतो। जे युग चालू आहे आत्ता, कलह क्लेशाचं युग, यात खरा म्हणजे आत्ता जो स्ट्रेस लेवल आहे मनुष्याला, पर्सनल लेवलला म्हणा, सामाजिक सोशल लेवलला म्हणा, कोणत्याही अवस्थेत आज मनुष्य कसा आहे? दुःखी आहे, स्ट्रेस पण आहे। मग तेव्हा आपल्याला खरी गरज आहे स्वतःची क्षमता, स्वतःचं मनोबल वाढवायचं, आत्मविश्वास वाढवण्याची, सकारात्मकता वाढवण्याची, स्वतःला ओळखणं आवश्यक आहे। त्याच्यासाठी तर परमात्मा आपल्याला येऊन हे ज्ञान देत आहेत, सत्य गीता ज्ञान, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टींची जाणीव ते करून देतात की आता काय चालू आहे। जसं आपण हे पण ऐकलं की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग हे 4 युग आहेत। आत्ता काय चालू आहे? घोर कलियुग, कलह क्लेशाचं युग। मग जेव्हा कलियुगाच्या अंतिम चरणामध्ये आणि नवीन सत्य धर्माची स्थापना होणार त्या मध्यामध्ये, म्हणजे ह्या दोन्हीच्या संगम, यामध्ये जेव्हा ईश्वराचं अवतरण आहे त्याला संगम युग म्हणतात। म्हणून जो श्लोक आहे संगम संभवामी युगे युगे, तर युगे युगे येण्याची गरजच नाही। जे सत्ययुग आहे, जिथे एकच धर्म, एक सत्य धर्म, सर्व सुखी आहेत, तिथे गरजच नाही ना गीताज्ञानाची। मग त्रेतायुग, तिथे पण दिव्य आत्म्यांचं जग आहे। यथा राजा राणी तथा प्रजा, म्हणजे सर्व सुखी आहेत। राम सीता, रामचंद्र, चंद्रवंश आहे। सतयुगामध्ये सूर्यवंश आहे, सर्व सुखी आहेत। मग सतयुग, त्रेता, मग द्वापर म्हणजेच 2 पूर। ज्ञान पण आहे तर भक्तीही आहे। ज्ञान आहे की मी दिव्य आत्मा आहे, पण कुठेतरी जाणीव होऊ लागते की आपल्यातल्या शक्ती, आपल्यातले गुण कमी कमी होत चालले। कारण हेच तर प्रकृती, हीच तर समजून घ्यायचं आहे ना सृष्टीचं हे चक्र। एखादी वस्तू कशी, प्रकृतीचा नियम आहे ना, बदल, परिवर्तन हा नियम आहे। कुठलीच वस्तू जशीच्या तशी राहत नाही। सृष्टीच्या पण 4 अवस्था होतात, जशा मनुष्यात्म्याच्या आहे, जन्मापासून वृद्धावस्था, छोटा शिशु असतो, मग बाल्यावस्था, किशोरावस्था, युवावस्था आणि प्रौढावस्था, म्हणजे आणि वृद्धावस्था। ह्या ज्या स्टेजेस आपण क्रॉस करतो, एखादा दिवस पण सूर्योदय होतो, मग थोडासा आणखीन प्रकाश, मग दुपार होते, मध्यान्ह, मग संध्याकाळ, मग रात्र। एकदम रात्र होते का? थोडं थोडं थोडं, म्हणजे हे परिवर्तन होत होत ह्या स्टेजेस क्रॉस करून तो दिवस पूर्ण चेंज होतो। पण सर्कल तेच आहे, दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्य उगवतो, पुन्हा सूर्यास्त होतो। तसं सृष्टीच्या ह्या चक्रामध्ये एकदा सत्य युग होतं। आपण म्हणतो ना, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, वह भारत देश है मेरा। जहाँ सत्य धर्म अहिंसा का पग पग पे है डेरा। पण मग गेलं कुठे ते? होतं पण, आणि पुन्हा आणायचं आहे। आता जे ईश्वर आपल्याला ज्ञान देतील त्या ज्ञानाने आपण स्वतःतील सकारात्मकता, आपल्यातले गुण,
शक्ती यांना ओळखून तितकीच प्रगती करू ना. मनुष्य आत्मा कशी होईल? देवात्मा. देवासारखा आला म्हणतो ना कोणी मदत केली तर. मग तेच तर आहे, साधं सोपं सरळ आहे. मनुष्य चांगले कर्म करत राहिला की तो देवासारखा असतो. देव काय आहेत? तर ते सर्व गुणांनी, सर्व शक्तींनी संपन्न आहे. आत्ता आपल्यामध्ये काही गुण नाही, शक्ती नाही, आणि म्हणून आपण स्वतःला कमजोर, निगेटिव्ह झालेलो आहोत. आणि मग आपल्याला कुठल्या ज्ञानाची गरज आहे? स्वतःला ओळखण्याची पहिले गरज आहे. पण स्वतः, आणि मग हे जे ज्ञान आहे ज्याच्यामध्ये ईश्वर आपल्याला स्वतःबद्दलही सांगतात आणि सृष्टीची आता कोणती अवस्था चालू आहे तेही समजावतात. मग सतयुगात गरज नाही आहे, त्रेतायुगामध्ये गरज नाही, द्वापारमध्ये पण गरज नाही. भक्ती आहे, देवाचं गायन पूजन चालू आहे. मनुष्य जे पण दिव्य आत्म्या आहेत त्यांची अवस्था फक्त शक्ती कमी कमी होत चालली, पण इतकी अधर्म चरमसीमेवर नाही. श्लोकामध्ये काय आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः तदात्मानं सृजाम्यहं संभवामि युगे युगे. म्हणजे जेव्हा धर्माची ग्लानी होते तेव्हा ईश्वराला अवतरित व्हायचं आहे. मग कलयुगामध्ये कलह क्लेश वाढतो, अधर्म चरमसीमेवर आहे, धर्माची ग्लानी होते, पापाचार वाढतो. अशा वेळेला ईश्वर अवतरित होतात आणि आता ती वेळ चालू आहे. हेच तर समजायचं आहे रसिक हो. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. सागरा तुझी या स्नेहात आनंदे नेत्र सजल झाले. श्वासांच्या धाग्यात माझ्या शिवबाबा मोती स्मृतींचे आम्ही गुंफिले. स्नेह सागरा जवळी असशी वाटेसे पाहुनी आम्हा प्रेमे हासशी. बाळानो मी तर तुमचा सांगाती पुन्हा पुन्हा मधु बोल बोलशी. पुन्हा पुन्हा मधु बोल बोलशी. प्रेम सिंधूत तन मन रे भिजून गेले. स्नेह सागरा धरणी वरुणी जैसे धुली कण तुझ्या मस्तकी ठेवीशी ऐसे. ताऱ्या समामा नटवीशी तुके तुझ्या गुणाने तेजोमय तैसे. तुझ्या गुणाने तेजोमय तैसे. बलिहार होनी तुझ्या गळ्यात हिरा समूचे हार सजले. स्नेह सागरा
वात्सल्याचा चमत्कार करशी शिळेला कोहिनूर केले शिळेला कोहिनूर केले मर्म जगण्याचे सांगून आम्हा वत्साना वरदान दिले स्नेह सागरा तुझी या स्नेहात आनंदे नेत्र सजन झाले श्वासांच्या धाग्यात माझ्या शिवबाबा मोती स्मृतींचे आम्ही गुंफिले स्नेह सागरा. ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. काय ऐकत होतो आपण ब्रेकपूर्वी? सत्ययुग. तिथे गरज आहे का ईश्वर अवतरित होण्याची? नाही. त्रेतायुगामध्ये पण नाही. चंद्रवंश, यथा राजा राणी तथा प्रजा. द्वापरमध्ये पण भक्ती आहे, ईश्वराचं गायन पूजन चालू आहे. देवात्मे दिव्य आत्मे आहेत, त्यांना आपल्या शक्ती कुठेतरी कमी होत चालल्यात, मग ते ईश्वराच्या आठवणीत परत सुरू त्याचं गायन पूजन करून शक्ती प्राप्तीसाठी भक्ती सुरू होते. आणि जरी द्वापर युगामध्ये गीताज्ञान ईश्वराने सांगितलं, तर द्वापर युगानंतर कलहक्लेशाचं युग आलं. मग सत्य गीताज्ञानाने घोर कलयुगाची स्थापना होईल का? नक्कीच नाही ना. मग अधर्म चरम सीमेवर केव्हा होता? कलयुगातच ना. म्हणून तर कलयुगामध्येच ईश्वराने अवतरित होणं आवश्यक आहे. यायला हवं ना, अवतरित व्हायला हवं. काय वाटतं रसिक हो, अवतरण झालं आहे ईश्वराचं की होणार आहे? विचार करा या गोष्टींवर. आणि एकदाच यायला हवं, किती वेळा यायला हवं सांगा बघू. अधर्माचा नाश केला, सत्यधर्म सनातन धर्माची स्थापना केली आणि सत्ययुगाची स्थापना केली. एक सत्ययुग जिथे सर्व मनुष्य आत्मे कसे असतील? देवी देवता. नर तू ऐसी करणी कर जो तू श्री नारायण बने, नारी तू ऐसी करणी कर जो तू श्री लक्ष्मी बने. मग नारायण लक्ष्मी ही देवी देवता यांचं राज्य कुठे आहे? सत्ययुगात. मग आत्ता साधारण नारी जे कर्म करणार, ते कर्म शिकवणार ईश्वर एका सत्य गीता ज्ञानाद्वारे आणि सत्ययुगाची स्थापना. मग काय गरज आहे पुन्हा पुन्हा अवतरित होण्याची? युगे युगे नाही ना, फक्त संगम युगे म्हणजे कलियुगाचा अंतिम चरण आणि सत्ययुगाची स्थापना होण्याचा जो मध्य आहे, जो संगम आहे, त्या संगम युगामध्ये ईश्वराला अवतरित होण्याची खरी गरज आहे. आलं का लक्षात? बरं चला, 4 युग म्हटलं तर 4ही युगात यायला हवं का? मग तेव्हा परमात्मा भगवंत येऊन काय म्हणतात? परित्राणायम साधूनाम. ह्याचा भाव काय आहे की परमसाध्य, परमात्म्याच्या जवळ जाण्यासाठी हवा असलेला विवेक. म्हणजे कशासाठी अवतरित होतात ते सांगत आहेत. म्हणजेच कोणत्या परिस्थितीत येतात, केव्हा येतात, उद्देश काय आहे अवतरणाचा ते सांगत आहेत. बघा रसिक हो, किती मोठं उद्देश की परमसाध्य परमात्म्याच्या समीप म्हणजे त्याच्या जवळ जाण्यासाठी आवश्यक जो विवेक आहे, वैराग्य आणि दैवी संस्कार निर्विघ्न प्रवाहित करण्याहेतू या सृष्टीवर निर्विघ्नपणे हे जे दैवी संस्कार, दैवी गुण आहेत, जे पण गुण आहेत, दिव्यता, मग त्याच्यामध्ये सगळं आलं, मधुरता, एकता, गंभीरता, अनेक गुण आहेत. उदाहरण म्हणून 2-4 मी ऐकवले. वैराग्य कशाचा? तर वाईट गोष्टींचा, वाईट कर्माचा. आणि असा विवेक, अशी विवेकबुद्धी, सदसद विवेक जी ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी असलेल्या अशी बुद्धी, मग ती प्रवाहित करण्याहेतू. आणि हे जे दुष्कृत्याचे कारक आहेत, वाईट कर्म आपले कशामुळे घडतात? काम, क्रोध,
राग, द्वेष हे जे विकार आहेत ना, ते मनोविकार. का असं म्हटलं विकार? कारण त्याच्यामुळे दुष्कृत्य, चांगलं कर्म नाही ना होत. कधी रागामध्ये आपण चांगल्या गोष्टी केल्यात? आठवा, चुकून ही रागामध्ये चांगली गोष्ट होते? लोभामध्ये, मोहामध्ये, अहंकारामध्ये. आनंदात असलं, प्रेमपूर्ण व्यवहार केले, शांतीने व्यवहार केले, ह्या गुणांनी आपण जेव्हा प्रवाहित होतो, म्हणजे त्याच्या इफेक्टमध्ये जे कर्म करतो, शांतीच्या प्रवाहामध्ये, म्हणजे शांतीमध्ये राहून, प्रेमामध्ये. रागामध्ये काय होणार? भांडणंच होणार ना. प्रेमाने 2 शब्द बोलले तर ती गोष्ट बिघडणार आहे का? पण तीच गोष्ट रागाने बोलली तर होत असलेलं काम पण बिघडून जातं ना. मोह जास्त केला तर काय होतं? म्हणजे कुठल्याही गोष्टीची अति झाली की माती होते. हेच दुष्कृत्य. म्हणजे हे जे कारक आहेत, हे जे विकार, त्याचा पूर्ण विनाश करण्यासाठी आणि जो सनातन धर्म आहे त्याची पुन्हा स्थापना करण्यासाठी असं युगे युगे मी प्रकट होतो. असं युगे युगे म्हणजेच अशा युगात, म्हणजेच कलयुगामध्ये, कलियुगात ईश्वर अवतरित होतात. घेते छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. बनाए मिलकर, आओ स्वर्ग बनाए मिलकर, कहती ये दुनिया सारी, कहती ये दुनिया सारी, जैसी सोच वैसा जीवन, जैसी सोच वैसा जीवन, वैसी ही सृष्टि हमारी। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। अब सबकी यही है आस, अब सबकी यही है आस। स्मृति से बदली दृष्टि वृत्ति, बदली कृति और प्रवृत्ति। दृष्टि बदली फैली अशांति, दूषित हुई है सारी प्रकृति। परिवर्तन कर ले स्मृति को, बनेगी दुनिया प्यारी। परिवर्तन कर ले स्मृति को, बनेगी दुनिया प्यारी। जैसी सोच वैसा जीवन, जैसी सोच वैसा जीवन, वैसी ही सृष्टि हमारी। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। अब सबकी यही है आस।
क्रोध लोभ मोह अहंकार के जो बादल ने घेरा, खुद को भूले देह भान में आए, बड़ा दुखों का घना अंधेरा। पवित्रता को धारण कर ले तज के दृष्टि विकारी, पवित्रता को धारण कर ले तज के दृष्टि विकारी। जैसी सोच वैसा जीवन, जैसी सोच वैसा जीवन, वैसी ही सृष्टि हमारी। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। हम फैलाए ज्ञान प्रकाश, बदलेंगे धरा आकाश। अब सबकी यही है आस। म्हणजे इथे युगे युगे म्हटलं म्हणजे याचं तात्पर्य असं नाही की प्रत्येक युगात, आपण म्हणतो ना त्या त्यावेळी, तेव्हा तेव्हा असं रिपीट बोलतो ना कधी, तसं युगे युगे म्हटलं गेलं आणि मग त्याचा अर्थाचा किती अनर्थ झाला। त्याचा भाव असा घेतला गेला की प्रत्येक युगामध्ये ईश्वर अवतरित होतो, युगे युगे नाही, तेव्हा तेव्हा, जेव्हा जेव्हा, तेव्हा तेव्हा। जेव्हा अधर्माची ग्लानी होते, अधर्म चरम सीमेवर आणि धर्म ग्लानी होते, तेव्हा तेव्हा ईश्वर त्या त्या युगामध्ये। मग ते युगे युगे म्हटलं म्हणून प्रत्येक युग असा त्याचा भाव होत नाही, कलियुगामध्ये ईश्वर अवतरित होतात, हे आपण समजलं ना आज। परंतु जेव्हा तामस गुण खूप असतील आणि चारी बाजूला वैर आहे, विरोध आहे, वैरभाव आहे, निगेटिव्हिटी आहे, म्हणजे चारी बाजूला तामसच गुण कार्य करतं, म्हणजे निगेटिव्हिटीचा जास्त जोर वाढला आहे। आणि मनुष्य आत्मा पण कशी आळस, निद्रा, प्रमाद, म्हणजे याच्याच व्यवशमध्ये होऊन प्रत्येक कर्म करत आहे। मनुष्याला स्वतःचं कर्तव्य माहीत असूनही त्या गोष्टी तो करू शकत नाही आणि ज्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे, ते कार्य नको करायला हवं, त्या गोष्टी तो करत राहतो। म्हणजेच त्याचं मन त्याच्या कंट्रोलमध्ये नाही आहे ना। हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, पण हो तरीही लोक करत आहेत। माहिती आहे लोकांना ह्याने आपल्याला त्रास होईल, तरी पण ते ड्रिंक करतात, म्हणतात मी कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, पण होतच नाही। माहिती आहे ह्याने त्रास होणार आहे। स्मोक करणं, ड्रिंक्स करणं, म्हणजे किती गोष्टी अशा आहेत। हे तर साधं उदाहरण मी दिलं, बऱ्याच अशा गोष्टी त्याच्यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे ही अशी परिस्थिती जेव्हा आहे, ईश्वर ते उदाहरण देत आहेत। म्हणजे अशा युगाच्या उतार चढावामध्ये जिथे ईश्वर, मनुष्यात्मा कशी आहे, आळस, निद्रा, प्रमाद याचा जोर जास्त आहे, त्याला कर्तव्य आपलं माहीत आहे, जे परम कर्तव्य आहे त्या गोष्टी होत नाही आहेत आणि ज्या चुकीच्या गोष्टी नाही करायला हव्यात तो ते करत चालला आहे। तर अशा युगामध्ये ईश्वर काय होतात, प्रकट होतात, अवतरित होतात, हो की नाही। अशा युगामध्ये, कलह क्लेशाच्या युगामध्ये, ना की सत्य युगामध्ये जिथे सत्य धर्म आहे, त्रेता युगामध्ये जिथे चंद्रवंशी राम सीतेचं राज्य आहे, द्वापर युगामध्ये जिथे भक्ती चालू आहे, अशा युगामध्ये गरज नाही। कलह क्लेशाच्या युगामध्ये, हो ना। आणि म्हणूनच दुर्योधनाने पण एकदा काय म्हटलं होतं, हे पण आपण एकदा ऐकलं होतं। दुर्योधन काय म्हणाला होता, धर्म काय आहे ते मला माहीत आहे आणि अधर्म काय आहे तेही मला माहीत आहे। म्हणजे दोन्ही गोष्टींचं नॉलेज आहे, परंतु धर्माच्या मार्गावर मी नाही चालू शकत आणि अधर्माला मी सोडू शकत नाही। म्हणजे आजच्या मनुष्यात्म्याची स्थिती होते ना अशी, चांगलं कर्तव्य, चांगल्या गोष्टी सगळं माहिती आहे। आपण म्हणतो ना की एक म्हण आहे, म्हणजे की असेल आपल्याला चहा है तो राह मिल जाती है, असं अशा काही गोष्टी आहेत। कळतंय पण वळत नाही, ही म्हण जास्त प्रचलित आहे। सगळं कळतंय पण वळत नाही, ती शक्ती नाही आहे। हे चांगलं आहे पण ती करण्याची शक्ती नाही आहे आणि वाईट गोष्टी सोडू शकत नाही। आता सांगा, दुर्योधनाने किती स्पष्ट केला त्याचा काय प्रॉब्लेम आहे। मग आज आहे ना अशी मनुष्य आत्म्याची अवस्था, आणि आपण हेही ऐकलेलं आहे महाभारत, त्याचं पण आध्यात्मिक रहस्य। जसं अर्जुन हे एका अर्जुनासाठी नाही, जे चांगल्या चांगल्या गोष्टींचं अर्जन करतात त्या प्रत्येक मनुष्यात्म्याला ईश्वर उद्देशून हे ज्ञान देत आहे। मग दुर्योधन
म्हणजे हे एक असं दुर्योधन आहे का धनाचा दुरुपयोग करणारे असे प्रत्येक मनुष्यात्मा, असे दुर्योधन ज्यांना माहिती आहे धर्म काय अधर्म काय, पण धर्माच्या मार्गावर चालू शकत नाही, अधर्म सोडू शकत नाहीत. अवस्था अशी आहे. आत्ता चारी बाजूला तुम्हाला अशी मनुष्यात्मे कितीतरी मिळतील, कितीतरी दुर्योधन दिसतील. ते एक सांकेतिक रूपामध्ये फक्त एक नाव दिलं गेलं आहे, पण असे गुण असणारे, त्याला गुण नाही म्हणता येणार, म्हणजे असे जी पण लक्षणं असणारे बरेच मनुष्य जे धनाचा दुरुपयोग करतात आपल्याला भेटतील. हो ना रसिको? मग आता आपल्याही लक्षात आलं आजच्या जगामध्ये असे किती लोक आहेत ज्यांना माहिती नाही धर्म काय आहे. प्रत्येकाला माहिती आहे धर्म काय अधर्म काय, पण त्याच्यावर चालू शकत नाही आहेत. अशी परिस्थिती आहे ना. असं पण कोणी नाही अधर्म काय ते माहिती नाही, सगळं नॉलेज आहे पण सगळं कळतं वळत नाही. साधी भाषा. तुमच्याही लक्षात आला. आता विचार करायचा आहे, धर्माच्या मार्गावर चालण्याची शक्ती आणि अधर्माला सोडण्याची शक्ती किती लोकांजवळ आहे? बरे नाही आहे. प्रयत्न तर करू शकतो, मग शक्ती कुठून प्राप्त होईल? ईश्वराची आठवण करा, आधी स्वतःला ओळखा आणि त्या ईश्वराशी कनेक्ट व्हा. सांगण्याचा भाव आपली ही तीच अवस्था आहे का ते दुर्योधनासारखी? महाभारतामध्ये आपण ऐकलं दुर्योधन असं म्हणत होता, पण कुठेतरी आज अनेक दुर्योधन असे असतील. माझ्यामध्येही कधी ती दुर्योधनाची अवस्था आली असेल, पण आज ज्ञान घेऊन आपण त्या गोष्टी नक्कीच पार करू शकतो ना. मग हे स्पष्ट झालं अशा युगामध्ये जिथे असा उतार चढाव सुरू असतो, अशा वेळेला ईश्वर काय होतात? अवतरित होतात. आणि आपण जे म्हणतो प्रत्येक युगामध्ये मग 4 युग आहेत तर 4 अवतार असायला हवेत. ऐकूयात आपण ह्या अवताराबद्दल पण पुढच्या भागात. तोवर आज इथेच थांबते. तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा.